नमस्कार मंडळी, यूट्यूब फॅमिली नमस्कार. तुम्हाला आज आमच्या येथील ग्रामदैवत नागेश्वराचं मंदिर, पांडवकालीन असं नागेश्वराचं मंदिर आहे. त्याचं आज सोमवार असल्यामुळं तुम्हाला असं निसर्गरम्य ठिकाणी आमच्या इथं नागेश्वराचं मंदिर आहे, पांडवकालीन आहे. त्याची नोंद पांडवकालीन म्हणून आहे. पांडवाच्या काळी हे मंदिर उभारले गेले अशी नोंद आहे. त्याची माहिती तुम्हाला नागेश्वराचं दर्शन तुम्हाला देतो. आणि तुम्हाला दत्त महाराजांचं आज गुरुपौर्णिमा आहे, त्याच्यामुळं आणि दत्त महाराजांचं तुम्हाला दर्शन घडवतो. हे तुळशी माता आहे. पहिल्यांदा दत्त महाराजांचं आपण दर्शन घेऊ. नंतर आपण दत्त महाराजांचं घेतलं, नागेश्वराचं घेऊ आणि दत्त महाराजांचं घेऊ. आज गुरु पौर्णिमा आहे. ओम गुरुदेव दत्त महाराज की जय. दत्त महाराज की जय. आज गुरुपौर्णिमा आहे, त्याच्यामुळे दत्त महाराजांचे दर्शन तुम्हाला दिलं पाहिजे. नंतर आपण नागेश्वराचं दर्शन घेऊ. हे बघा, निसर्गरम्य असं ठिकाण, निसर्गरम्य असं ठिकाणी मुक्काम पोस्ट निघोज, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. आणि निघोजमधले पांढरकर वस्ती म्हणून आहे. तिथं हे निसर्गरम्य असं ठिकाणी आपण आता दत्त महाराजांचं दर्शन घेतलं आहे. आता आपण नागेश्वराचं दर्शन घेऊ. हे पहा, दत्त महाराजांचं दर्शन. आता यानंतर आपण नागेश्वराचं दर्शन घेऊ. पांडवकालीन असं मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे बघा, खूप छान आहे. आणि आपण दर्शन घेऊ नंदी महाराजांचं. आणि होम ह्या ठिकाणी आम्ही होम करतो, इथं होम करतो, त्यांच्या पाया पडलो. मग आपण आधी नंदी महाराजांचं दर्शन घेऊ. खूप असा परिसर बघा, किती मस्त परिसर आहे. ठीक आहे, आपण आता नंदी महाराजांचं दर्शन घेऊ पहिल्यांदा. ओम नंदीश्वराय नमः. हे बहा नंदी महाराज, त्यांचं आपण दर्शन घेऊ, त्याला प्रदर्शन घालू. नंतर तुम्हाला नागेश्वराचं नागेश्वराचं दर्शन घडू आपण घेऊ. ओम हर हर महादेव. बोला जय श्री भोलेनाथ महाराज की जय. हे कासवांचं दर्शन घेऊ. आणि नंतर हे बघा, हे प्रवेशद्वारमध्ये 2 राक्षसांचं चित्र रेखाटलं, किती मस्त आहे चित्र आहे बघा. नंतर आपण हे बघा, महादेवाची तस्वीर म्हणजे फोटो आहे. ठीक आहे, आता आपण घेऊ दर्शन नागेश्वराचं. नागेश्वर महाराज की जय. बघा, नागेश्वर महाराज की जय. नागेश्वराचं दर्शन घेऊ. हे बघा, इथं आपण फोटो ठेवले. हे बांधकाम बघा कसं काय, एकाच दगडात बांधल्याने, एकाच दगडात कोरल्याने मंदिर आहे. मस्त नक्षीकाम असं जुने मंदिर आहे, पांडवकालीन मंदिर आहे, पांडवांनी बांधलेलं आहे. हे बघा, पुढं जॉईंट वाटत नाही. आणि हे बघा, भोलेनाथचं लिंगाचं तुम्हाला दर्शन करू येतो. ओम नमः शिवाय. हे दिवा चालू आहे. आणि हे भोलेनाथचे पिंड. जय श्री नागेश्वर महाराज की जय. खूप सुंदर असं पिंड आहे.
एक वेळा अवश्य भेट द्या या मंदिराला. हे बांधकाम बघा तुम्ही, किती सुंदर असं बांधकाम आहे. हे बघा, हे आपण हे चित्र आहे विठ्ठोबा रखुमाई आणि त्यांच्या संगत. हे ज्ञानेश्वर महाराज संतांचा मेळा. खूप सुंदर असे पांडवकालीन मंदिर आहे. हे बघा, त्यांचे खांब बघा, खांब त्या मंदिराचे खांब बघा, बघा कसे जॉईंट कसं आहे, कुठं जॉईंट हे कळत नाही. हे बघा, खूप नक्षीकाम कसे आहे बघा, एकदम खांब कुठं जॉईंट आहे हे सुद्धा कळत नाही. बघा, हे बघा खांबाची रचना, बांधकाम खांब कुठं जॉईंट आहे हे सुद्धा कळत नाही. हे सूर्यनारायणचे चित्र आपण काढलं आहे. हे बघा खांबन ते, आणि हे कानिफनाथाचा जन्म हे चित्र रेखाटले. हे बघा, किती सुंदर असे नक्षीकाम आहे एका दगडात बसवले. आणि बघा 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 कसे एका दगडामध्ये बसवलेले का. इथून तुम्हाला इथून सुद्धा तुम्हाला दर्शन देतो झूम करून. बोला भोलेनाथ महाराज की जय. बघा, इथून मस्त दिसते पिंड. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव.